नमस्कार. आपण पाहत आहात इन गोवा 24 तास. तुळे हॉस्पिटल कृती समितीनं तुळे हॉस्पिटल गोमेको हॉस्पिटलची लिंक व्हावे अशी मागणी करत दुसऱ्या दिवशीही धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे. स्थानिक लोकांचा आणि समितीच्या सदस्यांच्या सहभागामुळे आंदोलन जोर धरत आहे. पेडण्या तालुक्यात बरेचसे पेशंट हार्ट, किडनी, डायबिटीस अशा अनेक तऱ्हेचे पेशंट असतात. दुसरी गोष्ट आम्ही अनेक वेळा ह्या हॉस्पिटलासून आमच्याकडे सोय जायना म्हणा. मुलांका जन्म देण्यापर्यंत गाडी येतात असे प्रकार घडले गेले. सरकारान येदे व्हडले लक्ष्मीकांत पार्सेकरांनी पेडण्याचो विचार करून येदे व्हडले हॉस्पिटल बांधले. सरकार त्याचे उद्घाटन करपाक किंवा ते सुरुवात करपाक इतके कित्याक डिले करता हे समजना. अनेक वेळा तुमकां खबर आसतले, तुम्ही वाचले आसतले की गाडयेंत जाता आसतना पेशंट वाटेनच प्राण सोडलेले असे अनेक पेशंट, म्हणजे अटॅक पेशंट समजा अटॅक येयलो तेका गाडयेंत घातलो. हॉस्पिटल हांवें सांगता आमच्याकडे इतकी सोय ना. ह्या तेंचे सारकें आसा की ल्हान हॉस्पिटल न्हू, आनी वाटेक हांगासर कोलवाळे जाय पर्यंत अनेक लोकांनी प्राणही सोडले. मग येदे व्हडले हॉस्पिटल बांधलेले आनी एक सरकारची जबाबदारी आसा. सरकारान एक जबाबदारी स्विकारला. जेन्ना ह्या देशान घटना स्विकारली तेन्ना अशें एक शिकयलें की आमी भारतीय मनशाक हेल्थ दितले, हेल्थची सगळी सोय उपलब्ध करतले आणि एज्युकेशन दितले म्हणून. परंतु येदे व्हडले हॉस्पिटल सरकारी पैसो म्हणजे हो सगळो जनतेचो पैसो, ह्या गोव्याच्या जनतेचो पैसो, आणि जनतेचो पैसो इतकी वर्सांच्या ते तुम्ही पेंडिंग घालून दवरून आसा. सरकार कित्याक सुरवातेची करच्यासाठी हे करता हे आमकां कळना. अनेक वेळा कृती समितीन, पेडण्या कृती समितीन अनेक वेळा हैसर आंदोलनां केले, धरणे धरले. विनंती करता, आमची विनंती अशी तुम्ही हे बेगीतले बेगीत सुरू करचें. त्याच्यासाठी इतके डिले करच्यासाठी की तुमकां हे सगळे समजा जर सरकारान हे जर सुरू केले, पद्धतशीरपणे सुरू केली, जे मागणी आसा ते जर समजा डॉक्टर हे ते सगळे जर उपलब्ध केले तर हे सरकाराकच क्रेडीट न्हू. ते कितें भारतीय म्हणजे जनतेन समजा आंदोलन केलें, आणखी कितें केलें म्हणून काही तांकां क्रेडीट मेळटलें अशें ना न्हू. हो सरकारचो प्रोग्राम आनी सरकारान करप हे तुमचे उपकार फाल्यां लोक मानतले की बा तुम्ही ह्या सरकारान बेगीतल्या बेगीन हे हॉस्पिटल सुरू केले, लोकांक उपलब्ध करून दिले पेडण्यातल्या. आज पेडण्यात अनेक तरेचे टुरिजम आसा, आणखी कितें आसा, अशा अनेक तरेचे गजाली आसा. तुम्ही हे सगळे करतात, परंतु माणसाच्या हेल्थ संबंधी जर येदे व्हडले हॉस्पिटल बांधल्याच्या नंतर ते स्टार्टय जर करूंक शकना, तांकां स्टाफ जर उपलब्ध करून दिवंक शकना हे सरकार, जाल्यार कित्याक प्रतिश्ठा आपली करता कळना. हे कारण एखादी आंदोलन कोण तरी करता म्हणून तांकां क्रेडीट, तांकां कसले क्रेडीट मेळटले? तांकां क्रेडिटाचो प्रश्नच ना. हे सगळे क्रेडीट जर तुम्ही जर असल्या पेडण्याच्या मतदारसंघात नुसतं पेडण्यातले देतले का, पेडण्याच्या आजूबाजूक जो लोक आसा, इवन ह्या महाराष्ट्राच्या बॉर्डरचे सुद्धा लोक या हॉस्पिटलात येतात हांगासर. पणजेच्या मेडिकलात जर तुम्ही बघल्यात तर पेडण्याचो जो लोक जो वयता, हांव डेलीचो पेशंट गेली 21 वर्सां हांव अटॅक पेशंट. हांव मेडिकलान जे लोक तळमळतात, रातचे फाटेक 2 3 वचून नंबरासाठी रावतात, तांकां नंबर सुद्दां एकदां मेळना ना. केन्ना केन्ना अशें थंयसर जर तुम्ही एका युनिट कडेन जर बघल्यात जाल्यार 300 400 लोक उबे असतात, तांकां नंबर जर मेळना ना. तांकां तेंचो पेपर जर रजिस्टर जावपाक टायम मेळना ना. कारण ती मेडिकलाची चूक न्हू, कारण थंयसर इतको पेशंट येता, त्या पेशंटाक सगळ्यात मेळना, उपलब्ध जाना. मेडिकलात सगळे बाकी डॉक्टर खूप बरें काम करतात, बाकीचो स्टाफ आहा तो खूप बरो, पण तुम्ही जर समजा खंयतरी जर बसतल्यात काय ना, तर थंयसर लोक फॅन नासतलो, थंयसर जर खुर्ची मोडलेली आसतली, आणखी कितें आसतलें. अशा हेतूर येदे व्हडले हॉस्पिटल गव्हर्मेंट कित्याक पेंडिंग घालून दवरता. केन्ना आमी हे सगळे आज माझ्या आयुष्यात हांव 21 वर्सां हे सगळें उपलब्ध म्हणजे सगळं बघता आणि अनुभवता. तर आमची एक विनंती आसा सरकाराक की आमच्या सारख्या अनेक तरेचे आजार असलेल्या पेशंटांक हांगासर एक सोय उपलब्ध करून दिवची, इतकी विनंती सरकाराक. आणि आज अधिवेशन आसा. आमचे पेडण्याचे जे 2 आमदार आसात, त्या दोनूय आमदारांनी एकामेका कडेन चर्चा करून तो प्रश्न आजच्या आज विधानसभेत तो मुख्यमंत्र्या कडसून, हेल्थ मिनिस्टरा कडसून एक आश्वासन घेवचे अशी विनंती, हात जोडून विनंती. हे राजकारणी स्वतःच्या फायद्या खातीर हे प्रकल्प हाडटात अशें आयज दिसून येता. पण हो जो प्रकल्प पेडण्यात आमच्या माजी मुख्यमंत्र्यान हाडलो तो एक वेगळो प्रकल्प. तेतूर कसलेच राजकारण ना. प्रत्येक नागरिकाक तेची गरज आसा. अशा प्रकारच्या प्रकल्पाचेर आयचे सरकार राजकारण करता हे एकदम वायट दिसता. हांव त्या राजकारणाचो निशेध करता.
कारण प्रत्येकाक गरज ज्या प्रकल्पाची आसा 100 कोटीच्या वयर पैसे आयज ज्या प्रकल्पाचेर मोडले त्या प्रकल्पाक केवळ CHC शिफ्ट करपाक केल्लो कायदो. CHC ची बिल्डींग रिफर्बिश करून बऱ्यापैकी ती बिल्डींग आसा. माझ्या माहिती प्रमाणे ही बिल्डींग तो प्रकल्प जाल्या उपरांत 100 बेडेड ब्रांच ऑफ आमच्या गोवा मेडिकल कॉलेज ब्रांच ती लिंक कित्याक म्हटल्यार ती थंयच्यान लांब असल्या कारणान ताका लिंक पडटा. ती ब्रांच तेची ओनरशीप जी आसा ही ओनरशीप GMC कडेन आसतली. टोटल स्टाफ GMCचो आसतलो, डॉक्टर्स GMCचे येतले, सगळो थंय रिसर्च जातलो, डॉक्टरांक ट्रेनिंग मेळटली, सगळे पेशंट जे आसात त्या पेशंटांक बऱ्यापैकी GMCतले जे फॅसिलिटीज आसात ते मेळपाचे. अशा प्रकल्पात आयज ही CHC शिफ्ट करूंक सोदता हे दुर्दैव आमचें. ही CHC ची बिल्डींग आहे तो प्रकल्प जाल्या उपरांत हयसर एडमिनिस्ट्रेटीव युनिट जावपाचो अशी एक म्हायती म्हाका आसा. पण आयज सरकाराच्या डोक्यात कित्याक लागून हे राजकारण चालू आसा आनी आमचे राजकारणी सगळे ह्या विशयाचेर कित्याक वोगी आसा हे कळना. आयजच हांव तुमचो तो व्हिडिओ पळयतालो, तुमी बऱ्यापैकी आव्हान केल्लें आसा लोकांक. खरें म्हणजे ह्या आंदोलनाक प्रत्येक नागरिकान पेडण्यातल्या सहकार्य करपाची गरज आसा. प्रत्येकान हय सहभाग दाखोवपाची गरज आसा. ह्या आंदोलनात सहभागी जावपाची गरज आसा. जे पंच निवडटात तेंच्या कडसून आमच्या कडेन मोठी अपेक्षा आसता, पण आयज ते खंयच्या तरी गोष्टीक बळी पडटात आनी असल्या आंदोलनात सहभागी न जाल्या कारणान आमचे प्रतिनिधीच आमकां हयसर मेळना. त्या टायमार नागरिकांक जे मतदार आहात त्या लोकांक आवाज उठोवपाची पाळी येता. हे आमचे दुर्दैव आहा. खरोखरच ह्या लोकांनी ह्या गोष्टीचेर विचार करपाची गरज आसा. प्रत्येकान आयज ह्या आंदोलनात सहभागी जावन हो प्रकल्प जे पद्दतीन आमच्या खरें अभिनंदन करता आमच्या कृती समितीन ज्या पद्दतीन हो विशय लावन धरला आणि आयज पर्यंत त्या कृती समितीक लागूनच आयचे हे गोष्टी जाल्ल्या. त्याचे क्रेडीट कोणीय घेवं. आयचे लोकप्रतिनिधी त्या विशयाचो क्रेडीट घेता. म्हाज्या सारको मनीस त्या विशयाक क्रेडीट तांकां दिवपाची काही गरज ना. कारण कृती समितीन जर हो विशय हातीर न घेतलेलो जाल्यार आयज ही CHC त्या बिल्डिंगेर आसपाची ही वस्तुस्थिती आहा. आयज केवळ कृती समितीन हो आवाज उठयला म्हणूनच ते हॉस्पिटल जावंक शकता. आमी कृती समितीक आमचो फूल सपोर्ट आसा आणि सगळे नागरिकांनी ह्या विशयाक सपोर्ट करचो आणि ते हॉस्पिटल जायसर आमी सरकाराक वोगी रावचे ना. आमी कृती समिती बरोबर आहा आणि अख्ख्या पेडणे तालुक्यात तेचो विशय जातलो इतकें जावं. आता गेले 2 वर्षान आम्ही प्रयत्न केले, इल्ली टेंडर्स भायर सरत आसा. आता जावं त्याचे क्रेडीट कोणी घेता, पण आम्ही इतले सांगू सोदता की ह्या माध्यमांतल्यान की हे हॉस्पिटल जर बेगींतल्या बेगीन सुरू झाले जाल्यार जे 100 कोटी म्हणून जे हॉस्पिटल उबारला ताचो योग्य उपयोग जातलो. ना जाल्यार हे कम्युनिटी सेंटर थंय शिफ्ट करून ताचो कांयच फायदो जावचो ना. नॉट इवन 10% युटिलायझेशन जावचें ना त्या बिल्डिंगेचे. प्रशस्त अशी बिल्डिंग उबी केल्ली आसा, पब्लीक हाचो मनी तो, आणि आज वेस्टेज जाता अशें आमकां दिसता. आज जवळ जवळ 3.5 लाखाचे इलेक्ट्रिकल बील येता आणि हे आमच्या तुमच्या बोल्सांतल्यान वता. एक खंत दिसता की इतले हे लक्ष्मीकांत पार्सेकर सरांनी एक दूरदृष्टी दवरून हे हॉस्पिटल उबारपाचो प्रयत्न केलो. जे ते हारल्या नंतर येणाऱ्या दोन्ही आमदारांनी जाय तितलो ताचो पाठपुरावो न केल्ल्यान हे हॉस्पिटल गेली 9 वर्सां वाट पळयत आसा उद्घाटनाची. तशी उद्घाटन ताचें जाल्लें आसा. एकूण डायलिसीस सेंटर सुरू केल्लें, खंय तरी दोळ्यान लोकांचे पानां पुसपाचो प्रयत्न जालो आनी तसो प्रयत्न आतां जावचो न्हय. हॉस्पिटल कम्युनिटी हॉस्पिटल शिफ्ट करून हो जो उद्घाटनाचो प्लॅन जो सरकारचो आसा तो आमी कशेंच जावंक दिवचे ना. आमची मागणी आसा भले आनी 3-4 महिने लागले जावं, पण फूल फ्लॅग जे प्लॅन केल्ले त्याच प्रमाणे हॉस्पिटल सुरू जावपाक जाय.